श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना उत्तर महाराष्ट्र संघटकपदी समाधान बाविस्कर यांची निवड। शिवसेना प्रणित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीत समाधान युवराज बाविस्कर यांची उत्तर महाराष्ट्र संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी कोमलताई पाटील व जळगाव जिल्हा अध्यक्षपदी के.एन. पाटील, कार्याध्यक्षपदी विकन भाऊ सोनवणे, धुळे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील व महिला अध्यक्ष किरण बच्छाव, नंदुरबार महिला अध्यक्षपदी ॲडव्होकेट मिनल वसावे यांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कार्य अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य संघटक नानासाहेब बच्छाव यांच्या आदेशाने श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना या संघटनेतील नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। या नियुक्त्यांमुळे पक्ष संघटना आणि कामगार चळवळ अधिक मजबूत होईल, अशी माहिती समाधान बाविस्कर यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांच्याशी बोलताना दिली आहे। मी समाधान युवराज बाविस्कर, मी सध्या आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला उत्तर महाराष्ट्र संघटकपद म्हणून निवड झालेली आहे। बाबासाहेब चव्हाण कार्याध्यक्ष व तसेच उत्तर महाराष्ट्र संघटक म्हणून नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे संघटक पदासाठी। तर या मी 5 जिल्ह्यांमध्ये खूप काही चांगलं काम करून दाखवेल अशी मी नानासाहेब बच्छाव यांना गवाही दिलेली आहे आणि यापुढे मी संघटनेसाठी खूप काही चांगलं काम करेन व त्याचप्रमाणे आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवड झालेली आहे। धुळे जिल्ह्यासाठी आमचे विठ्ठल पाटील यांची निवड झालेली आहे व तसेच जळगाव जिल्ह्यामधून के.एन. पाटील यांची निवड झालेली आहे व तसेच कार्याध्यक्ष म्हणून विकन सोनवणे यांची निवड झालेली आहे व तसेच उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी म्हणून कोमलताई पाटील यांची निवड झालेली आहे व तसेच धुळे जिल्ह्यासाठी किरणताई बच्छाव यांची निवड झालेली आहे। नंदुरबारसाठी वैशाली वसावेताई यांची निवड झालेली आहे। अशा आमच्या बऱ्याचशा जळगाव जिल्ह्यामधून नियुक्त्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या अजून 8-10 दिवसामध्ये आम्ही तालुकावाईज नियुक्त्या देणार आहे। जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय।